विद्यार्थी मित्रो, आज आपण ताण या विषयासंदर्भात आणि ताण व्यवस्थापन कसं करायचं या संबंधीची थोडीशी माहिती घेऊया. अलीकडं हा जो शब्द आहे ताण किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण टेन्शन म्हणतो, हा खूपच प्रचलित झालेला आहे. विशेष करून शहरी जीवनामध्ये, एकल कुटुंबामध्ये हा ताण जो आहे तो जास्त आपल्याला वाढलेला आढळून येतो. एवढंच नाही, आता ती शाळेतील मुलंसुद्धा सारखं म्हणतात, थोडंसं एखादं उदाहरण समजलं नाही म्हणा किंवा शिक्षक थोडेसे बोलले रागावले म्हणा तरी मला खूप टेन्शन आलेलं आहे असं म्हणतात. त्याचबरोबर मोठी माणसं देखील आज मला खूप टेन्शन आहे आपण सहजपणे बोलून जातो. काही वेळेला हा जो शब्द आहे हा शब्द चुकीच्या अर्थानेही वापरला जातो, परंतु टेन्शन किंवा ताण ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळं आपण या ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात काही माहिती घेऊ. तत्पूर्वी आपण सुरुवातीला पाहूया ताण म्हणजे तरी काय. तर ताणाची व्याख्या अशी केलेली आहे पहा, की असंतुलन निर्माण करणाऱ्या किंवा तिला जुळवून घेण्याच्या क्षमतेवर भार टाकणाऱ्या घटकांना व्यक्तीने दिलेल्या सामान्य किंवा विशिष्ट प्रक्रिया म्हणजे ताण. आता ही पुस्तकी व्याख्या जी आहे थोडी आपल्याला किचकट वाटते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण जेव्हा जीवन जगत असतो तर दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्यापुढं वेगवेगळे प्रसंग येतात, ज्या घटना येत असतात, होत असतात, घडत असतात, त्याला आपण आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे आपण त्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही वेळेला काय होतं की अशा घटनांना तोंड देत असताना, समस्यांना तोंड देत असताना आपल्याला आपल्या क्षमता काही वेळेला कमी पडतात, अपुऱ्या पडतात आणि मग अशा वेळेला आपल्यावर ताण येतो. हा जो ताण असतो हा ताण पुन्हा वेगळ्या प्रकारचा असतो. आपण पुढं पाहूया. दुसरी व्याख्या अशीच केली आहे की शारीरिक व मानसिक वस्तुस्थिती विस्कळीत करून त्याला धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितीत होणाऱ्या सामान्य जैविक आणि वर्तनिक प्रक्रिया म्हणजे ताण. म्हणजे काय, ते प्रत्यक्ष वर्तन जे असतं म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक संतुलन जे आहे हे संतुलन विस्कळीत होतं आणि त्यामुळं धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितीत होणाऱ्या ज्या काही आपल्या वर्तनविषयक ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेला आपण ताण असं म्हणतो. आता हे ताण आणि दुसरा शब्द असतो पहा, तणाव, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेन असं म्हणतात. स्ट्रेस म्हणजे ताण आणि तणाव म्हणजे स्ट्रेन. आता काय आहे, स्ट्रेस जो असतो तो स्ट्रेस आल्यानंतर त्याच्यावर रूपांतर तणावामध्ये होतं. म्हणजे ताण जो असतो, स्ट्रेस असतो, ही थोडीशी मेंटल प्रोसेस आहे आणि मग त्यामुळं मग आपल्याला ताण निर्माण होतो. म्हणजे मी एखादी गोष्ट करत गेलो, एक विशिष्ट क्रिया करत गेलो, विशेषतः बौद्धिक क्रिया किंवा मानसिक प्रक्रियात आपण गुंतून राहिलो आणि मग बऱ्याच वेळेला जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण म्हणतो स्ट्रेन आला मला. तर हा जो काही ताण आहे हे ताणामुळं, म्हणजे ताण हे त्याचं कारण आहे आणि तणाव त्याचा परिणाम आहे. ताण ही तणावाची पूर्व अवस्था आहे, तर ती त्याच्यानंतरची अवस्था आहे, बरोबर मगाशी म्हणल्याप्रमाणे. तसंच ताण हे तणावाचं कारण आहे आणि तणाव हा त्याचा परिणाम आहे. असे म्हणल्याप्रमाणे की आपण अगदी एक साधं उदाहरण घेऊया की शाळेतलं उदाहरण घेतलं तर आपल्याला सांगता येईल की आपण उदाहरणं सोडत चाललेलो आहे आणि खूप किचकट उदाहरणं वाढत चाललेली आहेत, किचकटपणा वाढत चालले आहे. 4, 5, 6, 7 उदाहरणं सोडत चाललो आणि मग खूप ताण यायला लागतो आणि मग एक अशी स्टेज येते की बस आता नाही, मला हे सोडवत नाही, आता मला हे काम होत नाही असं वाटतं. तर ती जी अवस्था असते त्याला आपण म्हणतो ताण किंवा स्ट्रेन आलेला आहे. आता मला कुठलंच काम होत नाही, मला पुढचं उदाहरण समजतही नाही असं होतं, त्याला म्हणतो आपण स्ट्रेन आलेला आहे मला. ताणाची वैशिष्ट्य काय आहेत पहा. तर ताणाचं वैशिष्ट्य म्हणजे ताण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे असं म्हणता येईल का आपल्याला की बाबा ताणात जर वाईट परिणाम होणार असेल तर आम्हाला ताणच नको. तर तुम्ही म्हणण्याचा किंवा आपल्याला वाटण्याचा काय भाग नाही, हा आपल्या जीवनातला अत्यंत अविभाज्य भाग आहे. मग हा जो काही अविभाज्य भाग जर असेल तर मग आपल्याला हे टाळता येत नाही, हे आपण निश्चित झालं. मग आपलं एवढंच आपल्या हातात राहतं की त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि मग ते आपण कसं करायचं आपण पुढच्या वेळेला पाहूया, म्हणजे पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. आता ताण हा जो असतो हा सुखकारक परिस्थितीने देखील येतो. म्हणजे काय असं वाटतं आपल्याला ताण म्हणजे फक्त जीवनात काही घटना अनपेक्षित घडल्या म्हणा किंवा आपल्या मनाविरुद्ध घडल्या म्हणा तरच ताण येतो असं नाही. खूप आनंद झाला, खूप सुखावह घटना घडली, अगदी अनपेक्षितपणे एखादा आनंद झाला तरी देखील एक प्रकारचा ताण येतो, लक्षात घ्या.
तसंच ताण असुखकारक परिस्थितीने देखील येतो. म्हणजे सुखकारक परिस्थितीने येतो आणि असुखकारक म्हणजे अत्यंत मनाविरुद्ध घटना घडली, अपयश आलं, त्यामुळे देखील ताण येतो. आता ताण हा जो आपल्या नेहमीच आपला जो व्यवहारात आपण साधारणपणे ताण हा शब्द वापरतो, हा थोडासा नकारात्मक ताण अशाच अर्थानं वापरत असतो. म्हणजे काय होतं, की ताण आल्यामुळे आपल्याला काही कामच होत नाही, मला सुचतच नाही, काय हा असं आपल्याला वाटतं. पण असं नाही, की ताणामुळं सुद्धा हा आपलं काही वेळा कार्यमान वाढत असतं. जर काही तुम्ही टेन्शन घेतलंच नाही, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा तुम्हाला कुठलं तरी एखाद्या तुमच्या साहेबांनी किंवा तुमच्या अधिकाऱ्यांवरच्या काही काम सांगितलेलं आहे आणि तुम्ही अगदी काही ताणच घ्यायचं नाही ठरवलं आणि नाही मी मनमोकळेपणानं काम करणार, तर बऱ्याच वेळा त्या कामाकडं तितकंसं लक्ष दिलं जात नाही. ताण घेतल्यामुळं कदाचित ते जे काम असतं ते तुम्ही अत्यंत सिन्सिअरली प्रामाणिकपणे करू शकता. त्यामुळं ताणानं फक्त वाईटच परिणाम होतात असं नाही, तर ताणानं कार्यमान पण वाढतं. आपण मग ते मला एवढं काम पूर्ण करायचं आहे, हा मी ताण घेतला. समजा तुमच्या बॉसनं सांगितलं एवढं काम हे आज झालं पाहिजे, तर तेवढं काम मला आज पूर्ण करायचं आहे, हा एक प्रकार थोडा ताण असो सुरुवातीला. पण तो ताण असल्यामुळेच तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. जर नसेल तर मग माझ्या मनाप्रमाणे सोयीप्रमाणे असं करत गेलो तर कदाचित ते काम होतही नाही, तुझे कार्यमानच कमी होतं. आता ताणाची लक्षणं काय आहेत? कसं ओळखायचं ताण आलेलं? तर त्याची काही बौद्धिक लक्षणं आहेत, काही भावनिक लक्षणं असतात, काही शारीरिक लक्षणं असतात आणि काही वर्तन विषयक अशी लक्षणं असतात. आता ही लक्षणं कशी असतात? बौद्धिक लक्षणं कशी, भावनिक लक्षणं कशी असतात, शारीरिक लक्षणं कशी असतात, वार्तिक लक्षणं कशी असतात, हे आपण या ठिकाणी पाहूया. तर बौद्धिक लक्षण पाहिलं की ताण आलेलं आहे आपल्याला कसं ओळखायचं किंवा समजतं आपल्याला. तर काय वेळा होतं की ताण आला ना की मग आपल्याला काही गोष्टी विसरल्यासारख्या होतात. बऱ्याच वेळा असं होतं परीक्षेमध्ये मुलगा अभ्यास करून गेलेला असतो, खूप अभ्यास केलेला असतो त्यांनी, तो परीक्षेत पेपर लिहायला लागतो. पण जर असं झालं, समजा अशी कल्पना करू आपण, त्यांनी पहिले 4 प्रश्न जे आहेत, 4 प्रश्न सोडवले आहेत, कठीण आहेत परंतु त्यांनी अभ्यास करून ते सोडलेले आहेत, परंतु खूप ताण आलेला आहे त्याला. कदाचित एखाद्या प्रश्नाला असं होतं की त्याला तर काहीच आठवत नाही. म्हणजे खरं म्हणजे 5वा प्रश्नाचा उत्तर देखील त्यांनी काहीतरी अभ्यास केलेला असतो, पण त्याला नेमकं त्यावेळेला ते आठवत नाही. त्याला आपण काय ब्लँक होणं असं म्हणतो पहा, आणि ते विस्मरण होतं. तर हे ताण आल्याचं लक्षण असतं. काही वेळा आपण असंही पाहतो, पण नाटकामध्ये काम करणारे जे लोक असतात सॉरी, हे आपले संवाद बोलत असतात. पण काही वेळा एखादी अशी सिच्युएशन येते की ते ब्लँक होतात, म्हणजे त्यांना काहीच आठवत नाही. आपला डायलॉग जो काही ठरलेला असतो तो डायलॉगच आठवत नाही. तर हे डायलॉग आठवत नाही कारण त्यावेळेला ताण आलेला असतो आणि त्यामुळं ते डायलॉग आठवत नाही. म्हणजे विस्मरण हे एक बौद्धिक लक्षण असतं ताण आल्याचं. दुसरं म्हणजे मन एकाग्र करताना येणं. म्हणजे जर ताण खूप आलेला असेल तर आता तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. मग अशी म्हणल्याप्रमाणे कोणतेही तुम्ही काम केलं असेल, तुम्हाला खूप ताण आलं असेल, तर अशा वेळेला एखादी गोष्टीत लक्ष केंद्रित करून ते काम तुम्हाला करता येत नाही. एक त्याचं महत्त्वाचं आहे. तर सतत चिंताक्रांत असणे म्हणजे सतत काळजीत असतो मनुष्य. हे कसं होईल, तसं होईल असं त्याला वाटायला लागतं. हे माझं काम पूर्ण होईल का? आज मला सांगितलं मला बॉसनं माझं काम पूर्ण होणार आहे का? अशा प्रकारची चिंताक्रांत अवस्था त्याची होते. आता ही चिंता जी असते ती विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीकही असते, लक्षात घ्या. परंतु ती जर पुढं गेली फार तर मग मात्र कदाचित थोडासा धोका संभवतो. म्हणजे केवळ ऑफिसमधलेच नव्हे, घरातसुद्धा घरातल्या काही कौटुंबिक काही गोष्टी असतात आणि त्या कौटुंबिक गोष्टीमुळे देखील काय त्याला ते ताण आलेला असतो ते, आणि त्यामुळं तो चिंताक्रांत होतो. ते चिंताक्रांत झालेला मनुष्य असतो, तर एखादा मनुष्य चिंताक्रांत बसलेला आहे तर आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की याला काहीतरी टेन्शन कशाचं तर आलेलं आहे. तर त्यातनं निर्णय घेता येत नाही. या ठिकाणी जर टेन्शन आलेलं असेल, ताण वाढलेला असेल, स्ट्रेस त्याच्यावर खूप असेल त्या व्यक्तीवर, तर त्याला डिसिजन घेता येत नाही लवकर एखाद्या गोष्टीबद्दलचा. मग तो सरळ म्हणतो पहा, आपण सर काय वेळा घरात बोलतो, नाही आत्ता मला काय विचार नको, नंतर बघू, आत्ता मला खूप ताण आलेला आहे, आत्ता मी काही बोलत नाही, आपण उद्या बघू याच्यावर, ह्याच्यावर उद्या चर्चा करू, असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थच असा असतो त्यावेळेला आपल्याला ताण आलेला आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा म्हणतो ती व्यक्ती म्हणते आत्ता मला काय सांगू नका, बघू आपण नंतर, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये बौद्धिक ताण आलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. नंतर भावनिक लक्षणं कोणती आहेत? तर एकलकोंडेपणा असतो.
बऱ्याच वेळा काय होतं की मनात मग तो कुढत राहतो. त्याला टेन्शन आलेलं असतं की त्या मनुष्य कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, एखाद्या कोपऱ्यात बसायचं किंवा अलिप्त राहायचं, हा प्रकार असतो तो. म्हणजे त्याला असं वाटतं की नाही, मला आता थोडंसं शांत राहू द्या, मला मला थोडंसं एकांत पाहिजे आता, आता मला कुणी बोलू नका, हे असं म्हणणं जे असतं की हे भावनिक लक्षण जे असतं हे ताणाचं लक्षण असतं. तरच काय वेळा याचे गमतीशीर आणखी उलटं की अस्थिरता असते. म्हणजे ताण आल्यानंतर जे काम ती व्यक्ती साधारणपणे नेहमी जे करत असते त्यापेक्षा थोडीशी ती अस्थिर असते. म्हणजे आता एक बोलला, नंतर थोडा वेळ वेगळंच बोलतो आहे, किंवा आता एखादी कृती करतो नंतर वेगळीच कृती करतो आहे, चुकीची करतो आहे, उलटी-सुलटी कृती करतो आहे. अशा प्रकारची अस्थिरता ही भावनिक ताणाचं एक लक्षण समजलं जातं. तसंच उत्तेजितता. आता हे अस्थिरता आणि उत्तेजितता थोडीशी जवळजवळच्या गोष्टीत लक्षात घ्या. उत्तेजिताने तुम्हाला सांगेन की काय काय होतं की ती जी व्यक्ती असते की ज्याला खूप ताण आलेला असतो, तर मी अशा काही व्यक्ती पाहिलेल्या आहेत पहा, की त्या खूप ताण आल्या की त्या घरात असे बसत सुद्धा नाही, एखाद्या खुर्चीसुद्धा बसत नाही. अरे बैस जरा थोडा वेळ थांब तरी, असं आपण म्हणतो. पण ते नाही, उठून उभं राहायचं, या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी जायचं. हा जर त्याची हालचाल असते ही, तर अशा प्रकारची ती उत्तेजित होत असते लक्षात घ्या. आणि ह्या उत्तेजितामुळं त्याची हालचाल खूप अस्थिर अशी होते. एवढंच नाही, मगाशी म्हणल्याप्रमाणे काही वेळेला काय होतं पहा की तुम्ही एखाद्या शाळेत शिक्षक शिकवत असताना सुद्धा काही वेळेस जर तिची तयारी नसेल, किंवा आमच्याकडं B.Edच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ज्या काळामध्ये वर्गाच्या वेळा गेले की त्यावेळेला त्यांना ताण आलेलं असतं काही वेळेला, आणि मग ते काय करतात की वेगळेच असे ते काहीतरी कृती करत राहतात, अशी अत्यंत अस्थिर होतात आणि उत्तेजित अशी कृती करत राहतात. नंतर स्वच्छंदीपणा किंवा ज्याला मूडीनेस, म्हणजे ते एक विशिष्ट मूडमध्ये राहतात अशा व्यक्ती. म्हणजे जेव्हा ताण आले असेल त्यावेळी ती व्यक्ती, म्हणजे असं काही नसतं की अमक्याच माणसाला ताण येतो. लक्षात घ्या, ताण हा प्रत्येकालाच येतो आहे. त्यामुळे प्रत्येकामध्येच ही एक गोष्ट कुठेतरी कधीतरी आपल्याला दिसत असते ही. तर मग आपल्या एखादा मूड, एक आपण म्हणतो काय मूड, त्याच्या त्या हा मूडीच आहे मनुष्य वगैरे, तर मूडी नसतो त्यावेळेला, तर तो एका विशिष्ट ह्याच्यामध्ये तो भावनिक ताण त्याला आलेला असतो, आणि त्यामुळे तो एका विशिष्ट मूडमध्ये त्या ह्याच्यामध्ये गेलेला असतो. तर ताणाची शारीरिक लक्षणं, तर याच्यामध्ये काय होतं पहा, खरं म्हणजे ताण ही तसे विचार केला तर मानसिक प्रक्रिया आहे, परंतु शारीरिक देखील त्याचा परिणाम होतो, आणि काही गोष्टी आपल्याला लक्षण सांगता येतात. एक म्हणजे जखमा आणि वेदना. काही वेळा असं होतं की मानसिक ताण जरी असला तरीसुद्धा या ताणाचा परिणाम शारीरिक गोष्टीवर होतो, आणि मग विशेषतः त्वचा रोग होणं, म्हणजे ज्या खाजवणं सारखं शरीरात एका विशिष्ट भाग म्हणा किंवा काही भाग असं खाजवणं म्हणा, या काही दुखणं म्हणा, शारीरिक अमुकच गोष्ट माझी दुखते, म्हणजे खरं म्हणजे ती शारीरिक वेदना नसते, म्हणजे शारीरिक वेदना जी असते ती त्याच्यामुळे निर्माण झाली असते. म्हणजे तो म्हणतो नाही, माझा हे मला हाताला मुंग्याल्यासारखं वाटतं वगैरे, किंवा एक माझं डोकंच विनाकारण दुखतं असं वाटतं. ॲक्च्युली ह्या ज्या वेदना आहेत ह्या शारीरिक वेदना ज्या आहेत, पण त्या आहेत मानसिक ताणाचा परिणाम आहे त्या. म्हणजे मी असं एक पाहायला फिरलं त्या एका वेबसिरीजमध्ये, तो वकील दाखवलेला आहे, आणि तो वकील खूप हुशार असतो, पण त्याला पायाला असे काहीतरी खरूजसारखा असं काहीतरी आजार झाला असतो पायाचा. आणि मग त्यावेळा ते एक संबंधित व्यक्ती ती पाहते आणि सांगते की तू डॉक्टर, तर तो खूप म्हणतो मी खूप डॉक्टरांना दाखवलं, तर ती व्यक्ती सांगते तू सायकॅट्रिस्टकडे जा. आता आपल्याला सगळं गंमत वाटते, अरे सायकॅट्रिस्टकडे जाऊन कसं बरं होईल, कारण जखम तर पायाला आहे ना. नाही, तर ते जे दुखणं आहे ते कदाचित कुठल्या तरी एखाद्या ताणामुळे निर्माण झालेलं असतं लक्षात घ्या, आणि म्हणून ते सायकॅट्रिस्टकडे जा म्हणून सांगत असतो. तसंच डायरिया, म्हणजे ज्याला सारखी संडास होणं हा जो प्रकार असतो, हे खूप ताण आल्यावर असं होतं. म्हणजे अगदी इवन लघवीसुद्धा होणं जास्त वेळेला, किंवा सारखे संडासं जाता येणं, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. उलटी आल्याची भावना होते, सारखी उलटी येते. म्हणजे खरं उलटी येणं ही शारीरिक क्रिया दिसते आपल्याला, परंतु ती जी आहे ती शारीरिक जो म्हणजे लक्षण आहे ते कशा ताणाचं लक्षण आहे ते. म्हणजे उलटी खरं म्हणजे ते शारीरिक काहीतरी आंबट खाल्लं म्हणून उलटी आली असं होत नाही. उलटी जी शारीरिक, आपण ज्यावेळेला बऱ्याच वेळा उलटी होते व अमुक विशिष्ट पदार्थ खाल्ला म्हणून काय वेळा उलटी होते, परंतु इथं उलटी होत नाही, उलटी आल्यासारखी वाटते सारखी त्याला. तर हे कुठलं तरी ताणाचं कारण असलं. नंतर लैंगिक भूक नसणं हा एक फार महत्त्वाचं लक्षण आहे. बऱ्याच वेळा असं होतं पहा की खूप ताण जर आला तर लैंगिक इच्छा होत नाही. विशेषतः आपण असं ऐकतो की बा पुण्यासारख्या ठिकाणी किंवा बेंगलोरसारख्या ठिकाणी, हैदराबादसारख्या ठिकाणी, जिथं IT चे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे, IT मधली लोक काम करतात, IT लोक म्हणजे राहत असतात,
आणि जर नवरा बायको दोघंही आय टीमध्ये कामाला असतील तर बऱ्याच वेळा त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. काय होतं की दिवसभर ते काम करत असतात, खूप त्यांना ताण येतो, त्यांचं काम खूप मेंटल प्रेशर देणारं काम असतं. आणि त्यामुळं काय होतं की जे काही नैसर्गिकरित्या जे काही तुम्हाला लैंगिक इच्छा होणं आवश्यक असतं, ती लैंगिक इच्छाच त्यांची राहत नाही. आणि त्यामुळं मग त्यांचं लैंगिक सुखही गमावतं. आणि लैंगिक सुख गमावल्यामुळं कदाचित मग पुढं ते डायव्होर्ससारख्या प्रकरणात सुद्धा ते पुढं रूपांतरित होतं. तो विषय वेगळा. परंतु निदान फक्त हा पहिला भाग लक्षात घ्या त्यातला, की लैंगिक भूक नसणं हा जो भाग आहे, हा शारीरिक व्याधी नाही, तर ते ताण, तुमचा जो काही मानसिक ताण आहे, त्याचा तो परिणाम असतो. म्हणून ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक असते. अशा वेळेला त्या मानसिक काही तज्ज्ञ असतात किंवा ज्याला आपण मानसोपचार तज्ज्ञ म्हणतो, त्यांच्याकडून सल्ला घेऊन पुढे जाणं जास्त बरं असतं. किंवा सतत सर्दी होणं हा सुद्धा भाग, हा म्हणजे आपल्याला वाटलं जर हे शारीरिक हे आहे, प्रत्येक वेळा असं नाही लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेस सर्दी झाली की आता ताण आलेला आहे असं नाही. परंतु जर ताण आला असेल तरीसुद्धा सर्दी होण्याची शक्यता आपल्याला सांगता येते. तर ताणाची वार्तनिक लक्षणं म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी लक्षणं कोणती, ही सहजपणे आपल्याला त्याच्या वर्तनामधून दिसतात अशी. तर ताण आलेली व्यक्ती जी असते, एक तर ती जास्त खायला लागते, खा करते, ज्याला आपण काही वेळा म्हणतो की भस्मरोग झाला काय तर काय तुला, किंवा काही खातच नाही, भूकच नाही, मला आता भूकच लागत नाही, असा प्रकार होतो. तीच गोष्ट होती झोपेच्या बाबतीत. एक तर सारखी झोप तरी लागते किंवा झोपच लागत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की ज्या मनुष्य सारखा झोपतोय म्हणजे हा निवांत असला पाहिजे, हा सुखी असला पाहिजे, असं नाही. ते सुद्धा एक कारण असू शकतं की त्याला ताण जास्त आल्यामुळे देखील झोप येते. आणि काही वेळेस ज्या कमी झोप येते ते सुद्धा कदाचित ताणाचं एक लक्षण असू शकतं. म्हणजे झोप न येणं हे देखील लक्षण असू शकतं, आणि जास्त झोप येणं हे देखील हे ताणाचं एक लक्षण असू शकतं. नंतर स्वतःला दुसऱ्यापासून अलिप्त ठेवणं, मग अशी म्हणलं जसं एकलकोंडेपणा, तसंच हा जो भाग आहे की दुसऱ्यापासून थोडंसं नाही, मला थोडंसं मला एकटं राहू द्या जरा थोडंसं, असं प्रत्येक वेळेला मनुष्य म्हणतो. आणि तो स्वतःला दुसऱ्यापासून सारखा बाजूला ठेवतो, अलिप्त ठेवायला लागतो. त्याचबरोबर जबाबदाऱ्या टाळणं, म्हणजे ताण आलेला असेल हे कशावर लक्षात येतं, तर तो नाही सर आता समजा मी त्याला काही काम सांगितलं नाही, आत्ता मला सांगू नको, मला आत्ता होणार नाही, असं जेव्हा सारखं म्हणायला लागतो, याचा अर्थ असा असतो त्याच्यावर त्या ठिकाणी त्यावेळेला कुठला तरी ताण आलेला आहे आणि त्यामुळे तो जबाबदारी टाळतो. किंवा नखं कुरतडणं किंवा अशा ज्या काही कृत्या असतात, नखे कुरतडणं किंवा आणखी काहीतरी शारीरिक अशी हे करत बसणं, तर अशा ज्या क्रिया असतात तर या ताण जो असतो त्या ताणाचं ते निदर्शक असतं. लक्षात घ्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन फार गमतीशीर, की आमच्याकडं BEdचे विद्यार्थी काय शाळेत लेसनला जेव्हा जायचे, त्यांना खूप जेव्हा ताण यायचा सुरुवातीला, तर मग ते काय करतात, हातात असा खडू घ्यायचा आणि असं सारखा खडू उडवत राहायचं सारखं हातात, किंवा सारख्या एरझऱ्या घालायच्या त्या म्हणजे टेबल जो असतो, टेबल आणि फळा जो आहे मध्ये सारख्या एरझऱ्या घालायच्या. अशा ज्या क्रिया असतात ज्याला मॅनरिझम्स म्हणतो, म्हणून अशा काही सवयी लागली, तर हे जे सगळं असतं की ते ताण जाणवतं की त्याला काहीतरी आठवत नसतं म्हणा, किंवा काहीतरी ताण आलं असतो की मला कसं माझा पाठ पूर्ण होईल किंवा काय, आणि त्यामुळं अशा प्रकारची तो क्रिया करत असतो. आणि मग दुसरं म्हणजे नशा करणं, म्हणजे काही मग नाही मला सिगारेट ओढलं बरं वाटतं म्हणून मग ते सिगारेट ओढणं वगैरे आहे, हा जो प्रकार होतो आणि ते ताणाचं लक्षण असतं. बऱ्याच वेळा म्हणतो नाही मला का मी मला ताण आल्यावर सिगारेट ओढतो. तर हे जे आहे की ते नशा करणं हा जो भाग अगदी हा थोडंसं आपण काय म्हणूया की ताण वाढला की ते थोडंसं तिथपर्यंत जाण्याची शक्यता असते, नशा करण्यापर्यंत जातो. पण तो नशा करणं हा जो भाग आहे हा ताण वाढल्याचं ते एक लक्षण आहे, हे मात्र नक्की. आता ताणाची कारणं कोणती आहेत पहा, तर ताणाची प्रमुख दोन पद्धतीची आपण सांगतो कारणं. म्हणजे एक व्यक्तिगत काही कारणं असतात आणि काही सामाजिक कारणं असतात. आता व्यक्तिगत कारणं कोणती आहेत पहा, तर व्यक्ती अतिसंवेदनशील असणं. बऱ्याच वेळा काय होतं काही व्यक्ती असतात तर संवेदनशीलता असणं ही खूप चांगलीच गोष्ट आहे, आपण संवेदनशीलतेला गुण मानतो खरं म्हणजे. परंतु कुठली गोष्ट अति व्हायला लागली त्याचा प्रॉब्लेम होतो. लक्षात घ्या की अतिसंवेदनशील जर व्यक्ती असेल तर तिला साध्या साध्या गोष्टीचा ताण येतो. म्हणजे सुखदुःख दोन्ही प्रकारचा ते खूप त्याला काय म्हणू आपण की लाऊडली ते रिॲक्ट होतात त्याला. आणि मग म्हणजे एखादं दुःख पाहिलं की त्याला ह्याला स्वतःला रडू यायला लागतं,
सिनेमा पाहताना देखील काही माणसं रडायला लागतात, कारण त्याचं दुःख त्यांना सहन होत नाही. हा जो भाग असतो ते अतिसंवेदनशीलतेच्या असे जे लोक असतात. मी असं पाहिलेलं आहे. एक मुलगा होता आमच्या माझ्या मित्राचा मुलगा होता आणि त्याने मेडिकलला ॲडमिशन घेतलं आणि गंमत अशी आली की ते पहिल्यांदा ते डिसेक्शन पाहिल्यानंतर तो चक्कर येऊन स्वतःच पडला. आणि अशी कितीतरी माणसं पाहिली आहेत मी की रक्त आले पाहिले की त्याला भोवळ येते. तर हे जे असतं ते हे अतिसंवेदनशीलतेचं लक्षण असतं. ही अतिसंवेदनशीलता असते, त्याच्यामुळे देखील ताण येतो. तसंच अतिकार्यक्षमता. काही लोकांनी ज्याला वर्कहोलिक ज्याला म्हणतो आपण, की खूप काम त्यांना करायचं असतं लोक आणि करत असतात काही लोक काम. तर ही जी कार्यक्षमता असते, पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की जरी आपण हे सारखं करत असलो तरीसुद्धा आपल्यालासुद्धा एक लिमिटेशन आहे, आपल्या शरीराला एक लिमिटेशन आहे. हे लक्षात न घेता ते सारखं करत राहिलं की मग एक प्रकारचा ताण यायला लागतो. नंतर भीती, चिंता किंवा काळजी. भीतीमुळे देखील ताण येतो. ही वेगवेगळ्या प्रकारची भीती असेल. मग आपलं आर्थिक ह्या पगारात कसं भागेल का, किंवा उत्पन्नात हे भागेल का, असं असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती असते आणि त्यामुळे देखील ताण येतो. म्हणजे काही मुलं मी अशी पाहिली आहे ज्याला जी विवाहिच्छुक मुलं आहे, त्यांना असं वाटतं की मी लग्न केल्यानंतर मी माझ्या बायकोला सांभाळू शकतो की एवढ्या पगारामध्ये. मग ते लग्नच करायला तयार होत नाहीत, ते टाळतात. हा कारण त्यांच्या आलेला ताण असतो. आणि मग आपण म्हणतो की नाही अरे हा काय वेड्यासारखा वागतो. तो कदाचित त्यालासुद्धा सांगता येत नाही, परंतु हा ताण त्याच्यावर आलेला असतो. त्याला ती त्या भीतीतून ती काळजी निर्माण झाली असते की असं होऊ शकतं का, जमेल का, मी बायकोला सुखी ठेवू शकतो का, वगैरे वगैरे. असं कुठल्याही प्रकारची भीती असेल, मग आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा आणखी कुठली वेगवेगळ्या प्रकारची भीती असेल, करिअरच्या संदर्भातली भीती असेल, तर अशा भीतीमुळं काही चिंता वाढते आणि त्यामुळं ते कारण ताणाला कारणीभूत ठरतं. नंतर सहकार्य वृत्तीचा अभाव. तर सर्वसामान्यपणे आपण जीवन जगत असताना एकमेकाच्या सहकार्याने जगत असतो, लक्षात घ्या. आणि एकमेकाच्या सहकार्याने जेव्हा आपण जगत असतो त्यावेळेला आपलं जीवन सुसह्य होत असतं. पण जर तुम्ही असं जर करायला लागलात की नाही भाऊ मला काय दुसऱ्याचा काय संबंध ठेवायचा नाही आणि मी दुसऱ्याला काही घेणार नाही, मी त्याला काही देणार नाही, अशा प्रकारची वृत्ती जर असेल तर त्यामुळे देखील ताण येतो. कसं होतं, एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की मी स्वतः शाळेत असताना किंवा आमच्या वर्गात एक विद्यार्थी होता, 8वी 9वीला असेल मी. त्याची पद्धती अशी होती, साधारणपणे आम्ही मुलं सगळं आपण ज्याला म्हणतो की शालेय मुलांचं वय असतं, त्या वयातल्या मुलांच्या ज्या वृत्ती असतात त्या सगळ्या आमच्या तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये होत्या. पण हा जो मुलगा होता तो माझ्या शेजारी बसत. त्याचा प्रॉब्लेम काय होता की तो खूप सिन्सिअर मुलगा होता. तो सगळं शाळेत शिक्षकांचे सांगितलेलं दप्तर असायचं बरोबर सगळं दप्तर घेऊन यायचा. कंपास पेटी असायची, पेन्सिल असायचं, रबर असायचं, खूरकटर असायचं, सगळं व्यवस्थित सगळं सामान असायचं. कधी त्याच्याकडे कोणतीही वस्तू नाही असं होत नव्हतं. शिक्षकांनी सांगितले कुठलीही गोष्ट ते करत नव्हतं असं होत नव्हतं. तसं आम्ही सगळे बाकीची मंडळी असं काही नव्हतो. आमच्याकडे काही तर काही गोंधळ आमचा असायचाच थोडाफार तरी. मग माझं पुस्तकच विसरलं, कुणाचं आज खोड रबरच नाही कंपास पेटीमध्ये वगैरे असला प्रकार असायचा. मग आपण साहजिकच काय करतो, अरे बघू रे मी पुस्तक आणलं तुझं मराठीचं पुस्तक सर लेसन घ्यायला लागले तर आता बघायचं असतं आपल्याला. मग आपण काय करतो की पुस्तक बघू तुझं दोघात मिळून आपण एक पुस्तक बघूया. तर त्याला ते आवडत नसे. त्याचं एकच म्हणणं असायचं, मी तुमचं काय मागतो का, मग तुम्ही कशाला माझं घेता, मी तुम्हाला का दाखवावं. आणि म्हणून तो पुस्तक असं अगदी उभं धरायचा, म्हणजे मला बघता येऊन अशा पद्धतीने धरायचा. आता हा जो भाग असतो तर अशा ज्या वृत्ती असतात अशा प्रत्येक, आता हे अत्यंत टोकाचं उदाहरण आहे, पण असे काही लोक असतात. आणि मग असे जर असतील तर ते समाजापासून किंवा त्या बाकीच्या कुटुंबापासून समूहापासून ते तुटलेले असतात आणि त्यामुळे देखील तो ताण त्याला यायला लागतो. नंतर भावनिक संघर्ष. आता हे भावनिक संघर्ष जे आहे ते 2-3 प्रकारचे सांगितले जातात मानसशास्त्रामध्ये. एक म्हणजे काय असतं, मला हेही पाहिजे आणि मला तेही पाहिजे. काय, मला पैसाही पाहिजे आणि मला प्रतिष्ठाही पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी मिळतील असं नसतं. कारण प्रतिष्ठा मिळत असेल तर काही वेळा पैसा मिळणार नसेल. मला समाजात स्थान पाहिजे असेल तर कधीच पैसा मिळणार नसेल, किंवा पैसा मिळणार असेल तर आणखी दुसरी कुठलीच गोष्ट मिळणार नसेल, असं होऊ शकतं. पण ह्याला दोन्ही गोष्टी पाहिजे असतात काही वेळा आपल्याला, आणि त्या काही आपल्याला मिळत नाहीत आणि त्यामुळे देखील ताण निर्माण होतो. काही वेळेला कसं असतं की मला हे पाहिजे परंतु ते नको, त्याच्या जोडीचा भाग नको, पार्ट. उदाहरण सांगतो मग मी, की मला सरकारी नोकरी पाहिजे पण मला बदली नको, असं चालत नाही. मला शिकलेली मुलगी पाहिजे, पाहिजे पण ती नोकरी नाही करायला पाहिजे, असं नाही चालणार ना. हे असं बरोबर होत नाही. आणि मग असे काही संघर्ष निर्माण होतात.
किंवा या ठिकाणी मग हे जे भावनिक संघर्ष असतात त्यामुळे देखील ताण निर्माण होतो. कारण त्याला निष्कर्ष त्याला काय म्हणून आपण निर्णय घेता येत नाही आणि गोंधळ वाढत जातो. तर ते निराशावाद, काही लोकांचा थोडासा स्वभावच असा थोडासा एक नकारात्मक त्यांची वृत्ती असते किंवा निराशावाद त्यांच्यामध्ये असतो. म्हणजे कधीही त्यांच्या मनात असे शंकाच येतात. आता समजा साध्या गोष्ट आपल्याला समजा एस टी स्टँडवरून जायचं, पुण्याला जायचं. समजा सकाळी 6ची गाडी आहे आणि रात्री आपण झोपून ठरलो की आपण सकाळी 5ला उठूया आणि सकाळी निघालो की आपण जातो तिथं. तर ह्याला सारखं वाटतं आपण नाहीच उठलो तर काय, कसं काय जाऊ, समजा आपण जागाच नाही मिळाली तर. म्हणजे अशा प्रकारचे सारखे विचार काही लोकांच्या मनामध्ये येत राहतात आणि मग ते कोणतीच गोष्ट करायला तयार होत नाही. हा जो निराशावाद असतो त्याच्यामध्ये देखील ताण निर्माण होतो. त्याला सारखी भीती वाटते, मग का आपल्याला जागाच मिळेल का, गाडीच मिळेल का, सकाळी मी झोपेतनं उठेल का 5 वाजता. अशा पद्धतीचा सारखा विचार करणं त्याला आपण निराशावाद म्हणतो आणि हे देखील त्या ताणाला कारणीभूत ठरतं. नंतर व्यसन. तर व्यसन म्हणलं की सुरुवातीला व्यसन गमतीच रे हा व्यसनाचा भाग. म्हणजे काही वेळा ताणातून व्यसन निर्माण होतून पुन्हा व्यसनातून ताण निर्माण होतात लागतील घ्या. कारण तुम्ही त्या सगळ्या समूहापासून तुटायला लागता, समाजापासून तुटायला लागता, लोक तुम्हाला काही विचारत नाहीत आणि मग पुन्हा त्याचा ताण निर्माण होतो. हे थोडंसं भाग आहे त्याचा. तर ताणाची सामाजिक कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्पर्धा. कारण मला आठवतं की जे कृष्णमूर्तींनी ट्रेन म्हणलेलं आहे की माणसाच्या दुःखाचे कारण काय आहे, तर त्यातलं एक कारण आहे स्पर्धा. तर बऱ्याच वेळा काय करतो आपण सर्वसामान्य माणसं की नेहमी आपण दुसऱ्याची स्पर्धा करत असतो. आपल्या शेजारीची स्पर्धा करतो, आपल्या सहकार्याची स्पर्धा करतो, एवढंच की आपल्या घरातल्या माणसांची देखील आपण स्पर्धा करतो. म्हणजे मग ह्या स्पर्धेतून काही ताण निर्माण होतात. म्हणजे कसं होतं पहा की शेजाऱ्यांनी काय केलं, सोफा सेट घेतला आहे, आपल्याकडे नाही आहे, मग आपल्याला ते ताणायला लागतं. कारण आपल्याकडे तेवढी परिस्थिती नसते तशी घेण्याची, किंवा त्यांनी गाडी घेतली आहे आपल्याकडे नाही, मग आपण ती घेतली पाहिजे असं वाटायला तर काही खरं काही कारण असतं. त्यांना गरज आहे, मला गाडीची गरज नाही खरं म्हणजे, पण मला असं वाटतं नाही त्यांनी घेतली ना तर मी घेतली पाहिजे. अशा प्रकारची स्पर्धा म्हणजे भावाभावामध्ये असेल, काही वेळेला जावाजावामध्ये असेल, काही वेळेला शेजारी पाजाऱ्यामध्ये असेल, आपल्या ऑफिसमध्ये सहकार्याची स्पर्धा असते. खरं म्हणजे काही कारण नसते. एकाच कॅटेगरीत आपण समजा 4 क्लार्क काम करत असतील तर काही गरजच नसते, कारण 4ही एकाच लेवलचे आहोत आपण, पण तरी एकमेकांशी स्पर्धा करत असतात. लक्षात घ्या. काही वेळेला आपल्या बॉसच्या ह्याच्यामध्ये मर्यादित राहण्यासाठी असेल किंवा आणखी करण्यासाठी असेल, आणि मग या स्पर्धेमुळं एक प्रकारचा ताण यायला लागतो. तसंच नैसर्गिक आपत्ती. या नैसर्गिक आपत्ती जास्त, जसं आता आपली करोनाची आपत्ती आलेली आहे किंवा पूर असेल, दुष्काळ असेल, अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडतात आणि त्यामुळे सगळ्या आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर देखील परिणाम होतो आणि त्यामुळे देखील ताण निर्माण होतो. समजा काही घरच वाहून गेलं, मग आता कसं करायचं त्याचा एक ताण यायला लागतो. किंवा त्या करोनाचं संकट आहे बाहेर, कुणास ठाऊक मी बाहेर गेलो तर मला काही तर करोना होईल का, मला बाहेर जाणं आवश्यक आहे, कामाला तर जायला पाहिजे, मग भीती वाटते. तर अशा पद्धतीचे एक आपत्ती असतात, त्या आपत्तीमुळे देखील हे ताण निर्माण होतात. तसेच मानवनिर्मित आपत्ती असतील की काही वेळा काय करतो आपण की बाकीच्यांच्यामुळं, म्हणजे बाकीचे काही लोक असतात त्याच्यामुळे देखील काही आपत्ती निर्माण होतात आणि त्यामुळं आपल्याला ताण निर्माण होतो. म्हणजे दुसऱ्याचा त्रास आपल्याला होतो काही वेळेला. मग अशी म्हणलं तुम्हाला की करोनाचा तो जो भाग आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे, हे खरं आहे, परंतु लोक मास्क लावत नाहीत आणि त्यामुळं मग आपल्याला त्याचा त्रास होतो, म्हणजे त्याचा ताण येतो. म्हणजे आज मला बाहेर जायचं आहे आणि मी जाऊ शकत नाही का, तर बाहेरचे लोक मास्क लावत नाहीत म्हणून मला भीती वाटते आणि म्हणून मला ताण येतो. म्हणजे करोना हा भाग वेगळा झाला, तो नैसर्गिक झाला, पण हा जो आहे हा मानवनिर्मित आहे अशा अर्थानं. तर मानवनिर्मित आपत्ती असते आणि त्यामुळे देखील काही ताण निर्माण होतात. नंतर दैनंदिन जीवनातल्या अडचणी असतात. आपल्या दैनंदिन जीवन असतं आपलं उत्पन्न, आपला पगार वेळेवर न होणं म्हणा. विशेषतः मी पाहतो की आता विनोदांच्या संस्था आहेत म्हणा, किंवा आता कोरोनामुळे काही लोकांना नोकऱ्या गेल्या म्हणा, किंवा पगार कमी केले गेले, त्यामुळे त्यांच्या घरात भागत नाही, त्या अडचणी असतात. मुलांचे शिक्षण असतात, मुलं अभ्यासच करत नाहीत आणि असं वाटतं पालकांना की मुलगा तर आपण तर डॉक्टर आहोत, इंजिनियर आहोत, आपली मुलं मात्र काय ते अभ्यास करायला तयार नाहीत. आणि अशा प्रकारे दैनंदिन जीवन किंवा मिस्टर मिसेस जे असतात किंवा त्यांच्यामध्ये पती पत्नीमध्ये काय विसंवाद निर्माण होऊन त्याच्यातून काही अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे देखील काही निर्माण होतात. आता हे सगळं झालं. आता ताण किंवा ताणाचा जो परिणाम म्हणलं की तणाव आहे.
तणाव कमी करण्याचा काय मार्ग आता? आपल्याला तणाव कमी करण्याचा तर पाहायला पाहिजे ना. तर पहिली गोष्ट म्हणजे आशावादी असणं. तर आशावादी राहायला पाहिजे माणसाने, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. की आता मी कशी म्हणलं, अगदी मगाचं उदाहरण पण कंटिन्यू करतो की आपल्याला उद्या सकाळी 6ला पुण्याला जायचं आहे. सकाळी 6ला एस टी, आणि आम्ही विजापूरला राहतो. मी असं ठरवलं की सकाळी रात्री गजर लावायचं, पहाटे 5ला उठायचं, काय उरकून आपल्याला 15 मिनिटात आपण मोटरसायकल किंवा स्कूटरनं तिथं पोचतो आणि 6ची गाडी मला आरामात मिळते. ह्यात काही मला काही वाईट वाटत म्हणजे असंच काहीच कारण नाही. असं एवढं तर आशावादात आपण ठेवायला पाहिजे ना. पण तिथंच मी मगाशी म्हणले तुम्हाला असंच म्हणलं की तुम्ही पहाटे 5ला गजर नाही झाला तर, समजा माझी गाडी रस्त्याला बंदच पडली तर, एस टी जागाच नाही मिळेल तर, एस टी लवकरच निघून गेली तर, अशा पद्धतीचं विचार जे करणं त्याला आपण नकारात्मक विचार म्हणतो. असे नकारात्मक विचार न आणता एवढ्या प्रकारचा आपला आशावाद आपण ठेवणं की नाही अशा घटना घडणं, की असं झालं तर असंच घडतं. ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणतो की अमुक अमुक असं झालं की असं त्याचा परिणाम असा असतो. अशा पद्धतीचा विचार करणं. हां, याचा अर्थ असा नव्हे विशफुल थिंकिंग करणं, माझ्या इच्छेप्रमाणेच सगळं घडेल अशा पद्धतीचा विचार करणं म्हणजे आशावादी विचार नव्हे. तर आशावादी विचार म्हणजे ज्या नैसर्गिक घटना असतात त्या नैसर्गिक क्रमाने घडणार आहेत आणि त्याचप्रमाणे ते घडतील असं समजणं अशा पद्धतीनं, आणि आशावादी आपण असणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर नियोजनपूर्वक काम करणं. कुठले काम करायचं असेल थोडंसं प्लॅनिंग जर आपण केलं की आपल्याला काय करायचं बाबा, आपण समजा सांगितलं आम्हाला बॉसने की उद्या आपल्याला एवढं काम करायचं आहे आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा आणखी तुमच्या ऑफिसमध्ये, हे काम आपल्याला पूर्ण करायचं. मग काय काय करता येईल बाबा उद्या आपल्याला? पहिल्या तासामध्ये काय करता येईल, 2 तासात काय करता येईल, लिहायचं काम कसं करता येईल, संध्याकाळी काय करता येईल का, अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं तर मग तो ताण जो असतो, ताण आपल्याला त्या विशेष संदर्भातला तो जो ताण आहे तो ताण निश्चितपणे कमी झालेला दिसेल. नंतर वास्तववादी दृष्टिकोन ठेवणं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी कोण आहे, माझी परिस्थिती काय आहे, माझ्या समाजातलं स्थान काय आहे, माझी कुवत किती आहे, माझी बौद्धिक कुवत काय आहे, याची पूर्णपणे जाणीव, स्वतःची ज्याला स्वजाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस म्हणतो आपण, ते असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि वास्तववादी असणं आवश्यक आहे काय. आणि मग आपण काही कल्पना करणं किंवा काही मगाशी म्हणल्याप्रमाणे आशावादी असणं ठीक आहे, परंतु विशफुल थिंकिंग करणं, असंच व्हायला पाहिजे, मग तसंच व्हायला पाहिजे असं नाही म्हणून चालणार, की अशा इच्छा करणंही चुकीचं आहे. म्हणून वास्तववादी जर दृष्टिकोन ठेवला तर काही फारशा काही अडचणी येत नाहीत आणि मग ताण यायचं काही फारसं कारण. मग वास्तवात दृष्टिकोन ठेवला की आपण काही भल्या मोठ्या अपेक्षा पण ठेवत नाहीत ना. कारण नाही, माझा विचार करतो मी. आता मी समजा एक सामान्य मनुष्य आहे, त्याला काही उत्पन्न आहे, समजा 25-30 हजार 40 हजार पगार आहे. त्यांनी असा विचार केला की बा आपल्याकडे एवढं उत्पन्न आहे, आपल्या घरात 2 मुलं आहेत, नवरा बायको, आपण 4 माणसं राहतो आहे, आपल्याला एखादी गाडी घ्यायची आहे तर ठीक आहे बघ, काय आपल्याला 4 व्हीलर घ्यायची गरज वाटते आपल्याला, किंवा थोडीशी प्रतिष्ठा म्हणून घ्यायची असेल का, ठीक आहे 4-5 लाखाची गाडी घेतली, ठीक आहे ना, काय हरकत नाही. परंतु जर नाही घ्यायची तर एकदम मी 15 लाखाचीच घेणार, एकदम टॉपचीच काय घेऊ नये. विचार करायला पाहिजे आपण की नाही, आपण कोण आहोत, आपली कुवत काय आहे, आपण हा विचार केला पाहिजे, आपल्याला शोभतं काय आहे. ह्या गोष्टी आपण विचार जर घेतल्या तर मग हा काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर अग्रक्रमानं ध्येय निश्चिती करणं. म्हणजे एखादी गोष्ट पहा की मला आपण म्हणतो की ते असं म्हणलं जातं पहा की नेहमी उच्च ध्येय ठेवावं, की लो एम इज क्राईम असं म्हणतात. पण लक्षात घ्या, लो एम इज क्राईम हे ठीक आहे, परंतु ज्याला आपण वरचं एम ठेवतो आणि ते जर मला एम प्राप्त होणार नसेल, ते ध्येय जर प्राप्त होणार नसेल, तर त्या ठिकाणी ते दुसरं त्याच्या खाली काय आहे, त्याच्या खाली काय आहे, अशा पद्धतीचे टप्पे आपण पाडून घेणं. आणि समजा नाही मिळालं तर तिथपर्यंत गेलो आपण, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचे पर्याय आपण, एक उदाहरण सांगेन तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक मुलगा आहे समजा, आणि तो मुलगा खूप चांगला आहे, त्याला असं वाटतं की मला नीटला चांगले मार्क मिळतील, आणि मग तो काय करतो, त्यांनी असं ठरवलं असतं की मला गव्हर्मेंट कॉलेजला आणि चांगल्या प्रतिष्ठित कॉलेजात मिळालं पाहिजे ॲडमिशन, BJ मेडिकललाच मिळालं पाहिजे, किंवा सोलापूरच्या वशिंपायन मेडिकल कॉलेजला मिळालं पाहिजे, किंवा मुंबईच्या कुठल्या कॉलेजला मिळालं पाहिजे, असं त्यांनी पर्याय ठेवलेले आहे. पण समजा नाही मिळालं तिथं तुला, तर काय, त्याच्या खालचं कोणतं, मी म्हणलं की तुम्हाला पहिल्यांदा BJ मेडिकलचं तुम्ही ठेवला असेल, समजा दुसरा सोलापूरचा ठेवला, तिसरा आणखी कुठला तरी ठेवला, चौथा कुठला, मग पहिले गव्हर्मेंटचे ठेवले, नंतर तुम्हाला विनावंदांचे कुठले ठेवायचे आहेत का. समजा ह्या कोर्सलाही मला कदाचित मी नाही इलिजिबल झालो उद्या त्या नीटमध्ये, तर मग कुठं खाली कुठं आपल्याला जाता येईल का, डेंटलला किंवा आणखी कुठल्या आयुर्वेदला.
असे पर्यायी आपण ठेवले तर ठीक आहे ना, हे नाही मिळालं तर ते मिळालं, तिथे तर थांबणं. पण तुम्ही नाही मी मिळालं तर मला मी BJला जाणार नाही, तर मग असं जर केलं तर मग कदाचित फ्रस्ट्रेशन ते जर मिळालं नाही तर फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते आणि ताण मग वाढत जातो. पण हा जर ताण कमी करायचा असेल तर अशा प्रकारची आपली ध्येयनिश्चित जेव्हा आपण करतो तेव्हा पर्यायी ध्येय म्हणजे त्याला पर्यायी म्हणण्यापेक्षा अग्रक्रमाने त्याला प्राधान्यक्रमानं अशी ती ध्येय ठेवली पाहिजे. तर तुमचा जो काही अनुभव असतो आणि तुम्ही जे काही ज्ञान घेतलं असतं आतापर्यंत त्याचा आपल्याला योग्य उपयोग करता आला पाहिजे, लक्षात घ्या, उपयोग केला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं आपलं काही वेळेला की आपण खूप माहिती घेतली असते, अभ्यास केला असतो, ज्ञान असतं आपल्याकडं, पण दुर्दैवानं म्हणा किंवा काही अडचणीमुळं म्हणा की असं होतं की त्याला योग्य ठिकाणी आपला वापर नाही करता येत. त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी करता येत नाही, ज्ञानाचा योग्य वापर हे करता येत नाही. तर हे आपल्याला वापर करायला पाहिजे. अनुभव, मागचा जो अनुभव त्याचा आपल्याला वापर जर आपण केला तर हा प्रॉब्लेम येत नाही, लक्षात घ्या. नंतर पर्यायी ध्येयाची तरतूद. मग जसं म्हणलं तुम्हाला की जसं प्राधान्यक्रम जसं म्हणलं मी तुम्हाला मग सांगितलं तुम्हाला प्राधान्य की जसं किंवा BJ मेडिकल असेल, वैशंपायन मेडिकल असेल, हे प्राधान्य झाले, म्हणजे वरचा त्याच्या खालचा त्याच्या खालचा त्याच्या खालचा पर्याय. पण मी आता वेगळं सांगतोय. आता पर्यायी ध्येयाची तरतूद. मुलगा 12वीला आहे, आणि त्याला असं वाटतं की आता मला पुढं काहीतरी चांगलं जीवनात चांगल्या कोर्सला किंवा कुठं तरी जायचं आहे. तर मग कोणकोणते मी असा विचार केला पाहिजे, माझा पर्याय एक मला मेडिकलला आहे, इंजिनिअरिंग आहे, आणखी फार्मसी आहे, आणखी कुठला सायन्स आहे, कॉमर्स आहे, कुठला असे वेगवेगळे पर्याय ठेवले पाहिजेत की ह्याच मी पर्यायानं जाईन आणि ते मिळवेन, असं करून नाही चालणार, लक्षात घ्या. पण पर्यायी ध्येय ठेवली पाहिजेत. नाही मी असं नाही केलं ना तर मग तिकडे हे जातो, हे नाही ना मला तर हे जमलं तर मी हे करेन, हे नाही जमलं तर हे करेन. अशा प्रकारची पर्यायी जर आपण त्याची ध्येय ठेवली आणि म्हणजे मग काय होईल, तुमचं जे काही असेल समजा ठीक आहे हे ध्येय नाही तर ते ध्येय, म्हणजे तो मार्ग आपल्याला, म्हणजे त्यामुळे मग ताण येत नाही. अन्यथा काय होतं की एकच तुम्ही ह्याला कॉन्सन्ट्रेट केलं की थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण तिथं जर तुम्हाला ते मिळालं नाही तर प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं आणि त्यामुळे मग फ्रस्ट्रेशन जर आलं तर त्यातून मग काही वेगळ्या चुकीच्या मार्गाने आपण जाण्याची शक्यता असते. तसंच स्व आदर आवश्यक आहे, लक्षात घ्या. जसं स्वतःमधले काय उणीव आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं, तसं आपले पॉझिटिव्ह प्लस पॉईंट आपल्याला माहीत पाहिजेत आणि स्वतः आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला असं आपण स्वतःच अंडर एस्टिमेट करतो. मी असं कितीतरी पाहिलेलं आहे. मुलं स्वतःच असं म्हणतात, सर मला कुठलं जमतं, हे आम्ही आपल्या खेड्यातले आलेलो आहे, मला काय जमणार इंग्रजी, असं तो अगोदरच गृहीत धरतो. हे बाजूला काढलं पाहिजे की नाही मला जमू शकतं, हा आत्मविश्वास पाहिजे. जर त्या मुलाला जमतं तर मला ह्या मुलाला जमायला काय हरकत आहे, शहरी मुलाला जमतं तर मला का जमत नाही, असा विचार केला पाहिजे. तोही मुलगा, मी पण 12वी झालो, काय आता गंमत अशी की मेडिकलला गेलेल्या मुलीची परवाची मुलाखत मी वाचली. तिने असं म्हणलं की मला हे जमेल का, एवढी मोठी मस्त पुस्तक वाचून मला बघून भीती वाटलेली, ॲडमिशन घेतले खरं पण मला खूप भीती वाटायला लागलेली आहे. पण मग असं त्याला लक्षात येत नाही की अरे तू क्रीम आहे ना, कारण बाकीच्या मुली सगळ्या 12वीपासून आलेल्या किंवा ते नीटच्या त्या मेरिट लिस्टमधून आलेले आहेत आणि तू इथं आलेली आहे. जर त्या मुलीला जर जमणार असेल तर मला काय जमणार नाही. पण ती मुलगी घाबरलेली आहे, त्यामुळे तिला ताण येतो, लक्षात घ्या. तर तिने असा विचार केला पाहिजे की नाही मी आहे, ज्या अर्थी मला एवढे चांगले मार्क मिळाले अशी मुलं कुठंच नाहीत, मी सगळ्यात चांगली आहे. अशा पद्धतीचा विचार थोडासा करणं आणि स्वतःबद्दलचा एक रिस्पेक्ट वाटणं, स्वतःचा अभिमान वाटणं, म्हणजे आत्मविश्वास वाटणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट असते. असं जर वाटलं तर मग हा थोडासा ताण आपला कमी होतो. नंतर कौटुंबिक आधार किंवा ज्याला फॅमिली सपोर्ट म्हणतो आपण, हे अत्यंत आवश्यक गोष्ट, लक्षात घ्या. मागे एका मी फॅमिली काउन्सिलिंगच्या लेक्चरमध्ये सुद्धा म्हणलं होतं की आपल्याकडं कुटुंब व्यवस्था जी असते, कुटुंब व्यवस्था असते, लक्षात. कुटुंब व्यवस्था म्हणजे तरी काय, लक्षात घ्या. ही 4 माणसं घरात असणं म्हणजे कुटुंब होत नाही, लक्षात घ्या. तर ती जी 4 माणसं आहेत ती एकमेकाशी जोडलेली असणं, म्हणजे निव्वळ रक्ताच्या नात्यानं नव्हे तर सगळ्या सुखदुःखाने एकमेकाला जोडलेले असणं ह्याला आपण कुटुंब म्हणतो. आणि मग ह्या कुटुंबाचं आपल्याला बॅकिंग असणं कुठल्याही गोष्टीमध्ये. जर एखादी आपण कृती करायला गेलो तर त्या कृती करताना आपल्याला सांगितलं पाहिजे घरच्यांनी काय करतोय, आम्ही तुझ्या पाठीमागं आहोत, अशा प्रकारचं जर बॅकिंग असेल तर मग आपल्याला कुठलाही ताण येत नाही. समजा एखादं अपयश जरी आलं, समजा आईवडिलांनी सांगितलं मुलाला काय काळजी करू नको, तू नाही जमलं बघू आपण दुसरं काय तर बघू आपण नंतर, तर तो मुलगा उलट आत्मविश्वासन करायला लागतो. तर अशा प्रकारचं फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली सपोर्ट म्हणतो आपण त्याला, कौटुंबिक आधार अत्यंत आवश्यक असतो आणि त्यामुळं निश्चितपणे ताण कमी होतो. परवा एक मध्ये 3-4 महिन्यापूर्वी मला ती घटना घडली.
ते सुशांत सिंग राजपूतचे काहीतरी आत्महत्या वगैरे प्रकरण, ते सगळं थोडंसं मी वाचत होतो पेपरला वगैरे बातम्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की तो तिथं एकटा राहत होता. आता बरेच लोक एकटे राहतात, प्रत्येकाला अशी गरज नसते. कदाचित जर तो आपल्या फॅमिलीबरोबर राहत असता, आईवडिलांच्या बरोबर राहत असता, काही भावा बहिणीबरोबर राहत असता, कधी ह्या घटना घडल्या नसता. कारण काय होतं की त्याला सपोर्ट करणारं कुणी नाही आहे. ज्या एखाद्या, कारण असं ते बातम्या वाचून आपण सांगतो लक्षात की मग तो व्यसनाच्या आहारी गेला होता वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी घडतात त्याला कारण फॅमिली सपोर्ट नाही आहे. फॅमिली ज्यावेळेला तुम्ही वावरता किंवा कुटुंबात जेव्हा वावरता, आपली सुखदुःख एकमेकाला सांगणं, सांगितल्यामुळे ती कमी होणं, काही वेळेला आपल्या समस्याला दुसऱ्याकडून त्याचं सोल्युशन मिळणं, आपल्याला जे काही मार्ग निवडतो त्याला सपोर्ट मिळणं, यामुळं हे आपला तणाव कमी होत असतो. आणि म्हणून कौटुंबिक आधार ही एक तणाव कमी करण्यासाठी एक आवश्यक गोष्ट ठरते. नंतर छंद आणि मनोरंजन हे देखील अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे आपण पाहतो की खूप ताण आला की थोडंसं आपण टी व्ही लावून बसलो, सिनेमा पाहायला तर बरं वाटतं थोडंसं. आणि आवश्यक असतं की त्या नियम 2 तास 3 तास आपण खळखळून हसत असतो त्या सिनेमामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये, त्या काल्पनिक कथा का असेना त्यात आपण रमून जातो, त्याचाच एक भाग बनतो, त्या सुखदुःखात सहभागी होतो आणि आपलं सुखदुःख जे असतं किंवा जे काही ताण असतो तो थोडा वेळ विसरून जातो. हा जो भाग असतो लक्षात घ्या, यासाठी ही मनोरंजनाची साधनं जी असतात ती अत्यंत आवश्यक असतात. काही वेळा असं म्हणतात लोक की काय उपयोग आहे, ते टी व्ही काय पण दाखवतो, सिनेमा कशाला, अमुक आहे, सिनेमानं गुन्हेगारी वाढते वगैरे. नाही, लक्षात घ्या, ही मानसिक ताण कमी करण्यासाठी ही अत्यंत गोष्ट आवश्यक असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जपानमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. जपानी लोकांचा प्रॉब्लेम असा होता की ते वर्कहोलिक आहेत, त्यांना खूप कामच करायची सवय लागलेली आहे. आणि मग त्यांना सरकारला असा प्रश्न वाटला, सरकारने सुट्ट्या त्यांना कंपल्सरी द्यायला लागली. त्यांनी मनोरंजन करून घ्यायला तयार नाहीत, मनोरंजन करत नाहीत. आणि हे मग पुढं त्यात प्रॉब्लेम होऊ शकेल म्हणून सरकारला सुट्ट्या द्याव्या लागल्या त्यांच्यासाठी, खास वेळा कमी करायला लागल्या, कामाच्या वेळा कमी करायला लागल्या. तर हे अत्यंत आवश्यक असते मनोरंजन ही गोष्ट. काही छंद जोपासणं हे सुद्धा आवश्यक असते. काय पहा की आपण एखादा छंद असेल, कोणा गाण्याचा असेल म्हणा, काही वाजवण्याचं असेल म्हणा, किंवा काही कलाकुसर करण्याचं असेल, चित्रकलेचं असेल, नाट्याचं असेल, अशा छंदामध्ये आपलं मन रमवणं. आणि त्या काळामध्ये तो काही 2 तास 3 तास तुम्ही काही छंद करत असाल, गाणं म्हणत असेल म्हणा, काही नाट्य करत असेल म्हणा, किंवा चित्र काढत असेल, त्यावेळेला आपण सगळं सुखदुःख आपली जी काय ते विसरतो आणि आपला ताण आहे तो कमी होत असतो. नंतर संतुलित आहार आणि व्यायाम ह्या गोष्टी सगळ्याच गोष्टी आवश्यक असतात. तसं या ठिकाणी हा जो संतुलित आहार आणि व्यायाम आहे, हा जर आपण व्यायाम जर नियमित केला, आहारात आपलं संतुलन ठेवलं, तरीसुद्धा तणाव आपल्याला कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. तर असे हे विविध मार्ग तणाव कमी करण्याचे आहेत. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेन की अलीकडच्या काळामध्ये आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीला त्याचं काय म्हणतो आपण की खूप मोठं करून घेतो. मला एक उदाहरण नेहमी असं वाटतं की काही वेळेला कसं होतं की आपल्या छोटंसं हाताच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा कुठेतरी छोटासा पुरळ येतो, बारीकसा पुरळ असतो, तो काय फार मोठा तुम्हाला त्रासदायक पण नसतो काही वेळेला. पण पुढं काय होतं की ते विनाकारण आपण काय त्याला बोट लावत राहतो सारखं, आणि तो जो पुरळ आहे ना, तो पुरळ पण आणखी मग तुम्हाला तो पुढं थोडंसं हे करायला लागतो, इरिटेट करायला लागतो. मग पुन्हा तुम्ही आणखी ती बोट लावत आणि हळूहळू तो जो पुरळ आहे तो पुरळच एक मोठी समस्या होऊन बसते. तसं काही वेळेला आपण साध्या दुःख म्हणा किंवा साध्या काही गोष्टी असतात, ह्यांना आपण अवास्तव महत्त्व देऊनसुद्धा काही वेळेला विनाकारण अशा प्रकारची मानसिक ताण निर्माण करतो. तर आपण अशा पद्धतीचं आपलंच दुःख फार मोठं आहे, हे फार मोठं आहे असं न समजता, अनेक मोठी गोष्टी दुःख असतात बाहेर, आपलं त्यामान खूप कमी असतं. त्यामुळे असं समजून आपण त्याकडे जर पाहिलं तर आपल्या बऱ्याच वेळा आपलं ताण निश्चितपणे कमी होतो. थँक्यू.